नमस्कार मित्रांनो, जेव्हा तुम्हाला एखादी व्यक्ती आवडत असते पण ती व्यक्ती तुम्हाला पसंत करते का नाही हेच तुम्हाला माहीत नसतं. तर मित्रांनो, बऱ्याच वेळा आपण आपल्या मनातील गोष्टी काही बोलून दाखवत नाही, पण जेव्हा त्या आपल्याला समजतात तेव्हा त्यातून वेळ निघून गेलेली असते. बऱ्याच जणांसोबत हे घडलं देखील असेल. म्हणून मित्रांनो, तुम्हाला जर एखादी व्यक्ती आवडली तर वेळेत तिला सांगायला विसरू नका, कारण वेळ निघून गेल्यानंतर त्या बोलण्याला काहीच उपयोग नसतो. जर मित्रांनो, तुमच्या आवडत्या व्यक्तीने दुसऱ्यासोबत ती रिलेशनमध्ये असेल किंवा ती दुसऱ्या कोणाची झाली असेल, तर मित्रांनो, त्यावेळी तुमची अवस्था अशी असते की ज्यांना की तुम्ही तिला विसरू शकता आणि तिची आठवण तुम्हाला सतत येऊ लागते. त्या व्यक्तीशी तुम्हाला सतत बोलावंसं वाटतं. ती व्यक्ती तुमच्या जणू मनात घर करूनच जाते. पण मित्रांनो, हे असं नसतं. मित्रांनो, तुम्ही तुमच्या यातून एकच शिकायला मिळतं, तेव्हा ती वेळ नसते तुम्ही तिला बोलावं म्हणून तुम्ही तिचे विचार तिथेच थांबवा आणि तिथून दुसऱ्या मार्गावरती चालायला लागा. ती व्यक्ती तिच्या आयुष्यात सुखी असेल, ती व्यक्ती तिच्या जीवनात पुढे गेली असेल, तर मित्रांनो, त्या व्यक्तीच्या मागे पडण्यात तुमचा वेळ वाया घालवू नका. त्या व्यक्तीला विसरायला शिका, कारण त्या व्यक्तीचंही तुमच्यावरती तेवढंच प्रेम असतं जेवढं तुम्ही तिच्यावर असतं. कदाचित त्या व्यक्तीने तुम्हाला नक्कीच तिनं स्वतःहून विचारलं असतं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे, तुम्ही जे तिच्या पाठी एवढे लागलात, तुम्ही तिला विसरू शकत नाही. तुमच्या मनात सतत तिचे विचार येऊ लागतात. त्याच्या मागं एकच कारण असतं की ते म्हणजे की का मी त्या व्यक्तीला विचारलं नाही, का ती दुसऱ्यासोबत गेली असेल, का मी तिला आवडलो नसेल, या काचं उत्तर तुमचं मन शोधत असतं. म्हणून मित्रांनो, त्या व्यक्तीच्या मागे मागे न लागता तुम्ही तुमच्या आयुष्यात पुढे जा. नक्कीच तुमच्या आयुष्यात कोणीतरी तुमचं हात थांबणारं, तुम्हाला जीव लावणारं नक्कीच मिळेल. तुम्ही आहे त्यात समाधान मानायला शिका. मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून धन्यवाद आणि याच आपल्या चॅनलला सपोर्ट करत राहा, ही तुम्हा सर्वांना मी मनापासून कळकळीची विनंती करते.